काहीतरी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाचं स्थान आपण स्वीकारावं असं मी विनंती करतो। तसं आज आपण आपल्या प्रोफेसर मॅडम यांना अध्यक्षीय स्थान देऊया, कारण आपल्याला शेवटी अध्यक्षीय भाषण आज ऐकायचं आहे। आणि म्हणून तसेच आज आपले आमचे वाणी साहेब यांचं सुद्धा मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो। तसेच आपल्या आजचे दोन सत्कार मूर्ती श्री नसीम खान आणि श्री राजकुमार निंबाळकर साहेब यांचं स्वागत। सर्वप्रथम आपले आजच्या कार्यक्रमाचे आपले विभागीय अभियंता श्री गावडे साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन या कार्यक्रमासाठी स्वागत करूया। तर मी श्री वाणी साहेब काम केलेले चार्ज इंजिनियर श्री वाणी साहेब श्री निंबाळकर साहेब यांची जवळजवळ 32 वर्ष सेवा झालेली आहे। या 32 वर्षाच्या सेवेत त्यांनी इंजिनिअरिंग, ईओटी, कुलाबा, दादर अशा सर्व विभागांमध्ये काम केलेलं आहे। पण त्यांची सर्वात जास्त सेवा ही मीटर रिडिंग विभागामध्ये झालेली आहे। सर्वप्रथम G0 मध्ये आणि नंतर आता शेवटची 4 वर्ष जी साऊथ मध्ये। पण अतिशय शांत संयमी असं त्यांचं स्वभाव, सर्वांना सामावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमी, आणि विशेषतः एका हॉट सीटवर बसताना, कारण तशी मीटर रिडिंगचा सुपरवायझर ही हॉट सीटच आहे आणि त्या हॉट सीटवर बसून अतिशय शांतपणे काम करणं हे त्याहून अधिक स्वतःच्या आपल्या स्वभावाला साजेसं असं त्यांनी काम केलं। तसंच दुसरे आजचे सत्कार मूर्ती नसीम खान यांचा तसा मला तेवढा जास्त परिचय कधी आला नाही, फक्त G0 वॉर्डमध्ये आल्यानंतर आला, पण प्रत्यक्ष एकत्र आम्ही काम केलं नाही। पण तरी पण एका विभागात काम केल्यामुळे बऱ्यापैकी दोघांना जाणून आहोत। साहेब आता आज त्यांच्या 35 वर्षांच्या सेवेतून निवृत्त होत आहेत, 34-35 वर्षांच्या। आणि विशेष म्हणजे त्यांनी ह्या 35 वर्षातली जवळजवळ 30 वर्ष ही ग्राहक सेवा या एका विभागात केलेली आहे। आणि त्याहून अधिक मी नेहमी म्हणत असतो की त्याहून अधिक विशेष त्यांचा मी आभार यासाठी मानेन की एक मिनिट थांबतो, आपल्या बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष उमेश सारंग साहेब हे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। मला वरळीला थोडे टेक्निकल प्रॉब्लेम झाली, चंद्रकर साहेबांनी बोलवलं आहे, नाहीतर मला पूर्ण कार्यक्रम आमदा आलं असतं, आवडलंही असतं। आज उपस्थित सर्व कर्मचारी आणि ऑफिसर्स, G0, G साऊथ सगळा आपला स्टाफ नेहमीच तो कामासाठी तत्पर असतो। आणि याचे सत्कार मूर्ती श्री निंबाळकर आणि श्री नसीम खान आणि त्यांचे उपस्थित कुटुंबीय, निंबाळकरांचं मोठं कुटुंबीय जे आलेलं आहे, तर त्यांचं मी खरोखर मनापासून स्वागत करतो। आज पहिल्या प्रथम मी नसीम खान यांचं थोडं बोलीन की आपल्या G0 मध्ये, म्हणजे आता विचारलं की G0, G साऊथ, F साऊथ हे नंतर झालं 2004-2005च्या दरम्यान। पहिल्यांदी हे नॉर्थ सेक्शन म्हणजे कंझ्युमर नॉर्थ आणि कमर्शियल नॉर्थ असं होतं। तर त्यावेळेपासून नसीम खान इथे आहे आणि खरोखर 30 वर्ष, आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे कम्प्लीट 30 वर्ष एकाच ठिकाणी दादर आज उद्या निवृत्त होतील। त्याच्यानंतर आपल्याला त्यांची कमी नेहमीच भासत राहील। G0, G साऊथ परिचय आला नाही, पण मी ऐकून आहे निंबाळकर आणि G0 मध्ये पण मीटरचं काम केलं, आता G साऊथ मध्ये जे कार्यरत आहेत, तर त्यांना पण मी त्यांची पण मला 35 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि एवढी प्रदीर्घ सर्व्हिसमधून ते निवृत्त होत आहेत। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला नवीन माणसं मिळतील, पण अशी जी एक्सपिरियन्सची माणसं आहेत, एक्सपिरियन्स घेतलेली माणसं आहेत। आता कधी कधी काय होतं की आपल्याला काही प्रॉब्लेम असतात की या सेक्शनमध्ये, या एरियामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, तर आपण जुन्या जाणत्या लोकांना बोलवतो। आता मला G साऊथमध्ये वरळीला जायचं आहे, तर तिथे कोण मीटर रीडर आहे, कोण मीटर डिस्ट्रीब्युटर, मेसेंजर कोण आहे, त्याची आम्ही इन्फॉर्मेशन घेतोय, पण ती मिळत नाही आहे। म्हणजे अशी नवीन लोकांना ती इन्फॉर्मेशन देता येते पटकन, पण ही नवीन माणसं, जुनी जी माणसं असतात ती त्यांच्या तोंडावर असतं, हा माणूस हा इथे काम करतो, इथे आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन लगेच मिळते। तर आम्हाला अशा मीटिंगमध्ये त्याचा खूप फायदा होतो। तर अशा
म्हणून मी नेहमी जुन्या माणसाला नेहमी मदतीला ठेवत असतो की कारण ही अशी इन्फॉर्मेशन ते लोक देऊ शकतात. आता थोडक्यात 2 शब्द संपवतो मी आणि या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुखकर समृद्ध आणि आनंदाचे राहून त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांनी ते एन्जॉय करावं आणि त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा देतो की त्यांना सांभाळून घ्या. आता ते निवृत्त होत आहेत, त्यांच्याकडे काम नाही आहे, तरी पण तुम्ही घरामध्ये त्यांना व्यवस्थित सांभाळा. आता ती तुमची जबाबदारी आहे. आतापर्यंत 35 वर्ष आम्ही त्याला सांभाळा, आता तुमची जबाबदारी. ओके, थँक्यू. थोडा गाईड आहे त्यामुळे लवकर निरोप देतो आणि त्यांचं जरा सर्टिफिकेट ओके. आणि कसं इकडे जी नॉट त्यांना साहेब बोलत असताना धन्यवाद साहेब. 60 ते 65 कामगार त्यांच्या हाताखाली काम करत होते. आम्ही सर्व एकत्र होतो, एकत्रच होतो आणि काम करत असताना प्रत्येकाला एक वेगवेगळा अनुभव येत असतो. तो अनुभव आपल्या सर्वांसोबत मांडण्यासाठी, आपल्या सर्वांना सांगण्यासाठी जी साऊथ विभागाकडून श्री अहिरे महाराज हे येत आहेत. तर अहिरे महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द फक्त भाषण. परक्या नाही आपल्यास करतील असे गोड शब्द असतात आणि शब्दाने पुढे बोलतील असे गोड माणसे असतात आणि आमचं एवढं मोठं भाग्य का जीव साऊथमध्ये राजे निंबाळकर हे रिटायरमेंट आले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. राजे निंबाळकर, घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे. कॅप्टन ऑफ जी साऊथ राजे निंबाळकर आहे. कारण आमचे वाणी साहेब इथं होते. काही काळानंतर वाणी साहेबांना प्रमोशन भेटलं आणि राजे निंबाळकरांनी एकटाच जी साऊथचा कार्यभार सांभाळला. म्हणून घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे. कॅप्टन ऑफ जी साऊथ राजे निंबाळकर आहे. मीटर वाचक जी साऊथची ती शान आहे आणि ते एकटेच भिडले त्यांची ती मोठी कमाल आहे. राजे निंबाळकर बरोबर बोलायचं ठरलं तर 20 वर्षाचा अनुभव सांगतो तर आपण गावाला होणारच आहे. आपण जर गावी जर एसटी मध्ये बसतो तर एसटी मध्ये बसल्या असताना बाजूला प्रवासी बसतो आणि त्या प्रवासी बाजूला एसटीच्या बाजूला एक पेपरवाला येतो आणि पेपर घ्या आणि प्रवासी काय करतो, खिशामध्ये हात घालतो आणि असे करतो आणि परत खिशामध्ये ठेवतो. आणि जेव्हा कंडक्टर येतो बेल मारतो आणि गाडी स्टार्ट होते. स्टार्ट झाल्यानंतर तो प्रवासी असतो लगेच आपली नाणी काढतो आणि पेपर. सन्माननीय मंच आणि आजचे ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलेलो श्री राजकुमार निंबाळकर आणि श्री नसीम खान. राजकुमार निंबाळकर यांच्याबद्दल सांगायला गेलो की पहिलं ओके शॉट हे सर्वांना आठवतो बाबा, ओके शॉट. कारण की काही काम झालं कधी म्हणजे असं नाराज होऊन किंवा असं कोणाला राग काढून असं ते कधीच बोलत नव्हते. नेहमी मृदुभाषी आणि कामात एकदम तत्परता. आता आज त्यांच्याबद्दल थोडासा अल्प परिचय द्यायचा असेल तर मध्ये सेवा प्रवेश 25 ऑगस्ट 1993 रोजी झालेलं होतं. ते लिपिक म्हणून कामाला लागले होते आणि त्यांची पहिली पोस्टिंग अभियांत्रिकी कुलाबा विभाग इथे झालेलं होतं. त्यांनी तिथे 2 वर्ष 1993 आणि 1994 असं 2 वर्ष तिथे काम केल्यानंतर
1994 ते 2000पर्यंत ते काला किल्ला जे डेपो आता बंद झालेलं आहे. एक मिनिट. बॉम्बर फ्युजनचे उपाध्यक्ष श्री राजू सावंत आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. काला किल्ला डेपो बंद झाल्यानंतर श्री राजकुमार निंबाळकर यांचं धारावी इथे ट्रान्सफर झाली आणि ते तिथे 2000 ते 2012पर्यंत कामाला होते. त्यानंतर 2012 साली त्यांचे पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती झाली. ते पर्यवेक्षक या पदावरच काम करत आहेत. निंबाळकर साहेब हे आपले OA झालेले आहेत. पण कसं आहे माहिती आहे का, BST मध्ये ते 2014मध्ये OAची परीक्षा पास झाली. पण रिटायर होईपर्यंत आजमध्ये एक खंत आहे की 10 वर्ष झाल्यानंतर पण त्यांना ती पदोन्नती भेटलेली नाही. आणि भेटतं म्हणजे आत्ताच कोर्टाने निकाल दिला होता की बाबा जे पहिल्या लिस्टमध्ये पास झालेले होते त्यांना पदोन्नती देण्यात यावी. तरी त्याला कोर्टाने परत स्टे दिल्यामुळे त्यांची जी ही एक म्हणजे ऑफिसर म्हणून रिटायर होण्याची जी इच्छा होती ती अपूर्ण राहिलेली आहे. आजचे दोन्ही उत्सवमूर्ती निंबाळकर आणि नसीम, ॲक्च्युली मला इथे आल्यावर कळलं की निंबाळकरांचा सुद्धा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम चालू आहे इथे. आधीच्या आणि उपस्थित त्यांच्या प्रेमापोटी जमलेले सगळे मान्यवर. निंबाळकरांबद्दल मगाचपासून बरेच वक्त्यांनी खूप छान छान गोष्टी सांगितल्या आहेत. तर मी नसीमबद्दल थोडंसं बोलले. पण ज्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला जमलं ती दोन्ही उत्सवमूर्ती असे आहेत. नसीमबद्दल थोडंसं. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास थोड्याच वेळापूर्वी भाषण करून गेलेले आपले विभागीय अभियंता गावडे साहेब, या ठिकाणी अधिकारी वर्ग पोपेरे मॅडम उपस्थित आहेत. आमचे वाणी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. माझा मित्र आणि मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष राजू सावंत, क्रेडिट सोसायटीचे माझे सहकारी संचालक होते. आणि आजचे सत्कारमूर्ती निंबाळकर साहेब आणि नसीम खान. आज उद्या ते सेवानिवृत्त होतील. पण आज सत्कार समारंभ सुरू असताना आणि सर्व भाषणं सुरू असताना ते BSTच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं आहे याचा सगळा त्यांच्या मनामध्ये उलगडा सुरू असेल. कारण त्यांच्याविषयी ज्यावेळेला भाषणं चालू होती त्यावेळेला त्यांना असं आठवत असेल की आपण पहिल्या दिवशी बेस्टमध्ये आलो आणि बेस्टमध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय काय घडलं. आम्ही नसीम खान यांना सुद्धा विनंती केली होती की आपण सुद्धा वहिनीला घेऊन करावा. पुष्पगुच्छ बघू पुष्पगुच्छ. तसेच आमचे मीटर वाचक विभागाकडून श्री माझे सहकारी मित्र, माझे ऑफिसर होते ते माणसाहेब, ते आज इथे आवर्जून उपस्थित आहेत. माझे नातेवाईक आणि MRBC स्टाफ आणि जे रिटायर्ड जे माझ्यावर प्रेम करणार आहेत, जे आज आवर्जून इथे उपस्थित आहेत, ते सर्व उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. माझी 30 वर्ष इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये मी काम केलं. त्यानंतर मी 12 वर्ष मी सप्लायमध्ये सुपरवायझर म्हणून काम केलं.
माझ्या 30 वर्षाच्या काळामध्ये मला देशपांडे साहेब आणि लाल साहेब यांनी भरपूर सहकार्य केलं. कारण मी 2003 मध्ये माझं लेखुटे केलं त्यावेळी त्यांनी मला पूर्ण सहकार्य पूर्ण वेळ दिला मला अभ्यास करण्यासाठी. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच माझ्या प्रेमासाठी माझे सुपरवायझर गौरी साहेब उपस्थित आहेत त्यामुळे त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर 12 वर्ष मी सप्लायला काम केलं. सप्लायमध्ये मी आलो त्यावेळी जवळजवळ 54 मला वाटतं एमआरबीसी होते. आत्ताच्या घडीला झी साऊथला 10 आणि झी नॉर्थला 20 असे एमआरबीसी आहे. आता अर्धे अधिक एमआरबीसी रिटायर झाल्यानंतर आहे. मला कामाचा म्हणजे ती एक कसरतच होती काम करून घ्यायची ती मी पार पडली. मोठ्या म्हणजे ऑफिसर्सपर्यंत कंप्लेंट म्हणजे कधी मी गेलो नाही. माझ्यामध्येच मी ते काम मिटवलं आणि ते काम पार पाडलं. आता मी माझं तुम्ही भरपूर कौतुक केलं पण त्या मागचा राज माझी आमदारकीने आहे. तिने जो मला सपोर्ट दिला त्याबद्दल मी तुझं फार कौतुक करेन. कारण मोठमोठ्या आपण इथं आनंद दिसतो त्याच्या मागे तिचं जे ती सतत काम करत असते त्याचं ते एक फलित असतं. तिच्यासाठी एक 2 लाईन बोलू इच्छितो. चेहरा कवल है बात गजल है खुशबू जैसी तू चंचल है उतरी है तू आसमान से मैं तेरा शाहजहां. थँक्यू. मिस्टरांनी जर एवढं माझं कौतुक केलंय तर मला पण 2 शब्द बोलणं जरा गरजेचं वाटतंय. म्हणजे इच्छा होती मला बोलायची. 1994 साली लग्न झालं आमचं. 94 साली लग्न झाल्यानंतर मला खूपदा असं वाटायचं की अरे आपण चुकलो तर नाही ना, फसलो तर नाही ना. पण जशी जशी त्यांच्या सानिध्यामध्ये मी राहिले आणि तेव्हा मला असं समजलं की अरे हे तर 100 नंबरी सोनं नाही नसून तो तर परीस आहे आणि त्या परिसाबरोबर ती माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. माझा सुखी संसार त्यांच्यामुळे आहे. कधीही जसे ते आत्ता आहेत तसेच ते घरी पण असतात. तुम्ही ज्याचं कौतुक केलेलं आहे त्या कौतुकाला साजेसं ते आहेतच आहेत. सर्व पूर्ण परिवाराशी ते एकरूप झालेले आहेत. माझे माहेर असू देत नाही तर सासर असू देत ह्या सगळ्यांना मिळून ते उभा राहिलेले आहेत. आणि माहेरचा पण तेवढाच सपोर्ट मला मिळालेला आहे, सासरचा पण मिळालेला आहे. धन्यवाद. याच्या पुढील दोघांचंही लाईफ सुखाचं, समृद्धीचं, ऐश्वर्याचं जावं, आरोग्यदायी जावं. बस एवढंच मला सांगायचं. जहाँ तक महक है मेरे गीतों की चले आइए. ये है रेशमी जुल्फों का अंधेरा न
लुटेंगे जुगनू की तरह जीजा कसम तो फरमाइए ये है रेशमी जुल्फों का अंधेरा न घबराइए जहाँ तक महक है मेरे गेसुओं की चले आइए। जब जिस वक्त किसी का यार जुदा होता है कुछ ना पूछो यारो दिल का हाल बुरा होता है। उनके यादों के जैसे तीर चलते हैं हाँ 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 दिए जलते हैं। बचपन और जवानी एक दिन खो जाती है सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है। उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं दिए जलते हैं फूल खिलते हैं बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दो मिलते हैं दिए जलते हैं। थैंक यू धन्यवाद। माना हो तुम बेहद हंसी ऐसे बुरे हम भी नहीं बेहद हंसी ऐसे बुरे हम भी नहीं देखो कभी तो प्यार से करते हो इकरार से आना बेहद हंसी ऐसे बुरे हम भी नहीं। देखो कभी तो प्यार से डरते हो इकरार से माना तुम
बदल गई है, बड़ी बेवजह जिंदगी जा रही थी, तुम आ गए हो, नूर आ गया है। ओ गमज़नी मेरी गमज़नी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली। ओ गमज़नी मेरी गमज़नी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली। ओ गुम किसी के प्यार में दिल सुबाशा, पर तुम्हें लिखने पाओ मैं उसका हाय राम, हाय राम। हो गुम किसी के प्यार में दिल सुबाशा, पर तुम्हें लिख नहीं पाओ मैं उसका हाय राम, हाय राम। बोले गेला ट्रॅक तुम्ही तिकडे हात करा, तुम्ही तिकडे बघत राहिलात ना। भोले ओ भोले टूटा दिल टूटा, मेरे यार को मना दे, ओ प्यार तेरे जगा दे, मेरे यार को मना दे, ओ प्यार तेरे जगा दे। भोले ओ भोले, अरे वाह क्या बात है।
बम बम फिर तू ना नाचे डम 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 डमरू ना बाजे बम 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 फिर तू ना नाचे यार गना मांगे मेरे यार को बना दे वो प्यार भी जगा